हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी हा व्हिडिओ ट्रॅव्हलिंग करताना बनवत आहे। तर आपण जात आहोत कोकणमध्ये रानबांबोळी कसाल मालवण रोड। तर इथे आपल्या मामांचं घर आहे, म्हणजेच माझ्या सासूबाईंचं माहेर। तर आपण पोहोचलेलो आहोत रानबांबोळीमध्ये। रानबांबोळीमध्ये मामांच्या तिन्ही मुलांची 3 दुकानं आहेत। तर आपण आता पाहत आहोत दुकानामध्ये काय काय कोकण मेवा ठेवलेला आहे। इथे भरभरून सर्व कोकण मेवा आपल्याला मिळणार आहे। हे बघा, लोणची इथे आहेत, लाडू, बारीक शेवाचे लाडू, मोठ्या शेवाचे लाडू, हे बघा शेव लाडू, शेंगदाणा लाडू, बुंदीचे लाडू, असे बरेच लाडूचे प्रकार इथे आपल्याला मिळणार आहेत। हे आहेत लहान खडके लाडू, हे आहे शेंगदाणा लाडू, इथे आहेत बनाना चिप्स, इथे आहेत चिरोटी पाकातली, इथे ठेवलेले आहेत गूळ शेंगदाण्याचे लाडू, चॉकलेट्स छोटे छोटे, गूळ खोबऱ्याची वडी, ही वडी तर मस्त लागते, मी खाऊन बघितलेली आहे। तर आपल्याला कोकणमधले सर्व पदार्थ प्रॉडक्ट इथं मिळणार आहेत। हे आहेत आंब्याचे चॉकलेट्स, ही आहे आंबापोळी, हापूस आंबापोळी, इथे आहेत तिरफळं, हे आहेत आवला कँडी, मग इथे आहे हापूस आंबावडी, बरेच प्रकार वडीचे आहेत। इथे आहे गोड कोकम, मग पुढे पाहूया, इथे आहे ताकातली मिरची, हे आहेत पिस्ता आणि खोबरा वडी, इथे भरपूर प्रकारच्या वड्या आहेत। इथे आहेत कोकम, बरेच प्रकारचे फरसाण इथे अवेलेबल आहेत। हे आहे लसूण आणि खोबऱ्याची चटणी, इथे आहे तिळकूट, आणि हे आहेत आवळा मावा, फणसाची वडी, आणि इथे आहे गुलकंद खोबरा वडी। वा, इथे बरेच कोकणचे पदार्थ आहेत। आणि हे आहे मालवणी खाजं। तर हा आहे आपला फेमस घरगुती मसाला, मालवणी मसाला, गरम मसाला आणि फिश मसाला। तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर देत आहे, तुम्ही फोन करून या प्रॉडक्टचे प्राईस विचारू शकता आणि प्रॉडक्ट तुम्ही तिथे जाऊन खरेदी करू शकता। इथे काजूचे लाडू देखील आहेत, आणि हे घरगुती बनवलेले चण्याचे लाडू, हे घरात ते बनवतात। हे बघा, असे बरेचसे प्रॉडक्ट ते घरात बनवून इथे विकायला ठेवतात। इथे आहेत ड्रम रोस्टेड काजू, तर सॉल्टेड काजू, बिन सालीचे काजू, सालीचे काजू, आणि बरेच वेगवेगळे काजूचे प्रकार इथे तुम्हाला मिळतील। हे बघा, सोललेले काजूचे पॅकेट्स, आणि मुबलक दरात इथे तुम्हाला सर्व प्रॉडक्ट मिळतील। इथे आहे काजू टॉफी, मग चिंच आहे इथे अवेलेबल, इथे आहेत फणसाचे चिप्स, हे बघा। मग पुढे पाहूया आपण, इथे आहे चिंचेची चॉकलेट्स, ही छान लागते चॉकलेट, आंबट गोड। मग इथे आहे वडी, कुवाळ्याच्या वड्या, कोकम सरबत, कोकम आगळ, आंबोळीचं पीठ। पुढे पाहूया, इथे आहेत गावठी पोहे, लाल पोहे, इथे आहेत वड्याचं पीठ, हे वडे छान बनतात इथे, हे कोकणमध्ये फेमस आहेत वडे। इथे आहेत गावठी तांदूळ, उपवासाची भाजणीचे पीठ, इथे स्पेशल उपवास थालीपीठाचं पीठ आहे। इथे आहे कुळथाची पिठी, कोकणमधली फेमस कुळथाची पिठी।
वेगवेगळे पापड इथे ठेवलेले आहेत. नाचणी पापड, तांदूळ पापड, पोह्याचे पापड इथे ठेवलेले आहेत विकायला. मग इथे आहेत वेगवेगळी लोणची. यात घरगुती लोणची पण आहेत. आणि इथे आहेत कोकम सिरप, स्कॉश, मँगो स्कॉश, आवळा सिरप. हे बघा, वेगवेगळे सिरप इथे तुम्हाला मिळतील. हे आहे आवळा सिरप. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर देत आहे. तर तिन्ही भावांची 3 दुकानं आहेत. तिन्ही नंबर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. प्रभाकर पडते, प्रमोद पडते आणि संजय पडते. तर तुम्ही कुठलाही फोन नंबर लावून लाईव्ह लोकेशन इथे येत असाल तर मागवू शकता आणि इथे येऊन तुम्हाला पाहिजे ते प्रॉडक्ट्स घेऊ शकता. मी गुगल मॅपसुद्धा दिलेला आहे इथे. तर इथे तुम्हाला तुकडा काजू देखील मिळेल. हे बघा, वेगवेगळे इथे छान छान वड्या आहेत. इथे काजू बर्फी, बघा आंबा बर्फी आणि सर्व पदार्थ आपल्या घरगुती आहेत. छान प्रोडक्ट आहेत इथे सर्व. शेंगदाणा लाडू वगैरे. इथे रानबांबोळीमध्ये एक छोटंसं गाव आहे. जरा असं पुढे, म्हणजे एक 2-3 मिनटं, जास्त नाही, 10 मिनटावर. तर सुकवाड आणि इथे मारुती मंदिर आणि ब्राह्मणाचं देऊळ वगैरे आहे. आणि इथे मोठा बाजार भरतो. तर इथे आहे माझ्या सासूबाईंचं माहेर. हे बघा, कुळथाची पिठी वगैरे इथली फेमस आहे. विठ्ठल कॅशू मार्केट. इथे आपल्याला सर्व डबल भट्टीचे काजूगर, कोकणी मेवा, ड्रायफ्रूट्स, खारे काजू, मालवणी मसाले, घरगुती आगळ, कोकणी सरबत, आवळा सरबत, आंबापोळी, फणसपोळी वगैरे सर्व मिळेल. तुम्ही सुट्टीत मालवणमध्ये बीचेस वगैरे बघायला येणार असाल तर इथे रानबांबोळीला या शॉपना जरूर भेट द्या. तुम्हाला सर्व प्रकारचे इथे मालवणी, कोकणी मेवा मिळून जाईल. हे आहे आमचं सुकवाडचं मारुती मंदिर. सुंदर आणि सुशोभित हे आमचं मारुती मंदिर. आणि इथेच आठवड्याचा बाजार पण भरतो. आमची सासूबाई इथे आली तर सर्व काय काय आपल्याला पाहिजे ते सर्व इथून घेऊन जात होती. तिला भरपूर आवड अशी खरेदी वगैरे करायची. हे आहे आपलं ब्राह्मणाचं मंदिर. तिथून जरा पुढे ब्राह्मणाचं मंदिर. इथे येऊन आम्ही नमस्कार केल्याशिवाय जात नाही. चला तर आपण आता परत जाऊया गोव्यामध्ये. आणि धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तर जरूर या दुकानांना भेट द्या. धन्यवाद तुम्हा सर्वांचे. तर परत भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.